सराव This call is now being recorded. ऑनलाईन तासांच्या माध्यमातून होत आहे. त्या ऑनलाईन तासिकांमधला एक टप्पा म्हणजे प्रश्नपत्रिका मार्गदर्शन. या टप्प्यामध्ये आज आपण इयत्ता 8वी 2025 मागील वर्षी झालेल्या इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील पेपर 1 भाषा व गणित या पेपरमधील फक्त गणिताचे आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत. 2025 या वर्षातला हा पेपर तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. यातला 26 क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे हा पेपर सेट ए आहे. ए पेपर सेट मधला आपण सर्वप्रथम 26वा प्रश्न पाहू. आपण लगेचच आपल्या अभ्यासाला सुरुवात करतोय. बघा, प्रश्न आधी नीट वाचून घेऊया. दशादशी दर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती येईल? ठीक आहे. बघा, आता हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी मी आपल्या स्क्रीनवर व्हाईट बोर्ड घेतोय. पहा, व्हाईट बोर्ड आपल्या समोर येतोय. प्रश्न आपण वाचलेला आहे. 26 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला जे दिलंय ते आपण लिहून घेऊ. दशादशी दर आहे 12, मुद्दल दिलेली आहे 10,000 रुपये आणि किती वर्षांचं विचारलंय? नंबर ऑफ इयर्स 2 वर्षांचं. आणि आपल्याला विचारला आहे फरक. आता फरक विचारलाय कशाचा? तर चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातला फरक विचारलेला आहे. सगळ्यात महत्वाचं बेसिक तुम्हाला माहित आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यामध्ये कोणतं व्याज जास्त आहे? नक्कीच चक्रवाढ व्याज जास्त येतं, कारण चक्रवाढ व्याज हे व्याजावर असलेलं व्याज असतं. ठीक आहे. तर आपण पहिल्या वर्षी जर व्याज बघायचं असेल तर पहिल्या वर्षाला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज दोन्ही सारखंच असतं, कारण सुरुवात एका वर्षापासून होत आहे. तर पहिल्या वर्षी आपण आधी सरळ व्याजाने सुरुवात करू. पहिल्या वर्षी जेवढं सरळ व्याज आहे तेवढंच चक्रवाढ व्याज असणार. आपल्याला 2च वर्षाचं दिलंय. आपण आधी बेसिकने पाहू उदाहरण. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. बघा, सरळ व्याज पहिल्या वर्षाचं 10,000 रुपयाचं एका वर्षाचं आहे. 10,000 रुपयाला 12% हा व्याजाचा दर आहे. 12/100. 12% म्हणजे 12/100. मग बघा, हे 2 शून्य कट झाले भागाकारामध्ये. 100 गुणिले 12 हे वरती राहिले. 100 आणि 12 यांचा गुणाकार 1200. म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज मिळालेलं आहे 1200 रुपये 10,000 रुपयांसाठी. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज पण तेवढंच मिळणार आहे, 1,200 रुपये. आता सरळ व्याज हे दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला 1200 रुपये मिळणार आहे, कारण सरळ व्याज ही सरळ सरळ आहे. पहिल्या वर्षी जितकं व्याज रक्कम बदललेली नाही, त्यामुळे दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला सरळ व्याज 1200 रुपयेच द्यावं लागणार आहे. ठीक आहे. आपल्याला 2च वर्षाचं विचारलेलं आहे. आता मात्र चक्रवाढ व्याजावर आपल्याला थांबायचं आहे. आपण सूत्राचा वापर न करता अगदी बेसिक पद्धतीने पाहू. आता हे जे व्याज मिळालेलं आहे चक्रवाढ व्याज, याच्यावर ह्या व्याजावर आपण व्याज लावणार. मग या व्याजावर 12%, ह्या 1200 रुपयावर
12% म्हणजे 1200 चे 12%. 1200 चे 12%. हे मी वरच्या बाजूला घेतो. बघा, 1200 रुपये व्याज आलं होतं सरळ व्याज पहिल्या वर्षी. त्याच्यावर परत 12% व्याजावर व्याज लावू आपण. भागाकार आहे, 2 0 कट झाले. 12 गुणिले 12 म्हणजे 12चा स्क्वेअर, तो किती आला? 144 आला. म्हणजे या वर्षी 1200 रुपये व्याज तर लागणारच आहे चक्रवाढ व्याजामध्ये. आधी 1200 रुपये व्याज लागणारच आहे, प्लस त्याच्यामध्ये पहिल्या 1200 वर जे एक्स्ट्रा व्याज लागणार आहे त्या एक्स्ट्रा व्याजाला चक्रवाढ व्याज, कारण ते वाढलेलं आहे. इकडे 1200 आणि 1200 हे 2 वर्षाचे होते, इकडे 2 वर्षाचे 1200 तर आहेतच, पण पहिल्या वर्षी जे व्याज 1200 रुपये आहे त्याच्यावर सुद्धा 12% आपल्याला काढायचे असतात. त्यामुळे त्याच्यावर 12% काढले तर 144 रुपये वाढले. म्हणजे या दुसऱ्या वर्षी 1200 प्लस 1200 आणि 144 अधिकचे आपल्याला विचारलेच ते. आता नीट बघा, 2 वर्षाच्या अंतिम शेवटी सरळ व्याज याची बेरीज करू आपण. 1200 आणि 1200 2400 रुपये सरळ व्याज, आणि चक्रवाढ व्याजाची जर बेरीज केली तर 1200 1200 2400 आहे आणि त्याच्यावर 144 जास्त आहे, म्हणजे ही बेरीज आहे 2544. आणि समोरासमोर तुमच्या दिसतंय बघा, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातला फरक म्हणजे जास्तीचं जे व्याज आहे ते आहे 144 रुपये. 144 हा पर्याय कोणत्या पर्यायात आहे आपण एकदा पाहू. पहा, 144 हा पर्याय पहा, पर्याय क्रमांक 3 वर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. आता 27 नंबरचा प्रश्न आपण घेऊ. आता ही फक्त एका स्टेपने मी सांगितलेला आहे, एका पद्धतीने. जी पद्धत 2 वर्षासाठी अतिशय सोप्या पद्धतीने आहे, पण तुम्हाला सूत्रानुसार करायचं असेल सूत्राचा वापर करून देखील आपण करू शकतो, किंवा एखादी ट्रिक तुमच्याकडे असेल तर ट्रिकचा देखील तुम्ही वापर करू शकता. पण बेसिक गोष्ट आधी समजून घेत चला आणि मग ट्रिक वापरा. ठीक आहे, प्रश्न 27 वाचून घेऊ सगळ्यांनी. पहा, अशा प्रकारच्या प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. अशा प्रकारचा प्रश्न कन्फर्म येणार म्हणजे येणार. 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.1/2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? बघा, व्याज विचारलंय चक्रवाढ व्याज, आणि वर्ष तर त्यांनी पूर्ण अंकात दिलेली नाही, पूर्णांकात नाही, पूर्ण आणि अपूर्ण. तर 3.1/2 म्हणजे 3.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. आता बघा, या प्रश्नाचं वाचन तुम्ही करून घेतलं. आता हा प्रश्न आपण व्हाईट बोर्डवर घेऊ. बघा, सगळ्यात महत्वाचं इथं किती वर्षांचं आपल्याला जे विचारलेलं चक्रवाढ व्याज आहे ती गोष्ट खूप महत्वाची आहे. 3.1/2. आता बघा बरं का, एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पूर्णांक आणि अपूर्णांक हे 2 भाग पडलेले आहेत. एक आहे पूर्णांक, पूर्णांक आहे 3, दुसरा आहे अपूर्णांक, तो आहे 1/2. जर तुम्हाला नंबर ऑफ इयर्स दिले असते 2.1/4, तरी देखील तुम्हाला हेच करायचं आहे. एक पूर्णांक भाग बाहेर काढायचा जो 2 आहे पूर्णांक, आणि एक अपूर्णांक तो बाहेर काढायचा, तो सेपरेट ठेवायचा. आता सेपरेट ठेवायचा म्हणजे काय करायचं आपण पाहू. पहा, आपल्याला
चक्रवाढ व्याज काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, रास बरोबर, रास म्हणजे आपली अमाऊंट, रास बरोबर मुद्दल. आता मी इंग्रजी शब्द अक्षर वापरतो, पी प्रिन्सिपल, पी इंटू 1 प्लस आर बाय 100, आर बाय 100 रेज टू एन. हा फॉर्म्युला राशी करता आहे, म्हणजे रास मिळण्याकरता. यावरून आपण चक्रवाढ व्याज इझी काढू शकतो, ए मधनं पी मायनस करून. ठीक आहे. आता इथं जो नंबर ऑफ इयर्स आहे तो मला पूर्णांकात देण्यासाठी वापरायचा सध्या. म्हणजे माझे वर्ष आहेत 3.1/2. तर मी या एनच्या जागेवर फक्त 3 अंक मांडणार इथं. मग या 1/2चं काय करायचं, तर 1/2चं काय करायचं बघा. 1/2 म्हणजे अर्ध वर्ष. मग मला सांगा, हा जो दशादशी दर असतो ना, हा दशादशी दर एका वर्षाचा आणि 100 रुपयाचा असतो. ठीक आहे. मग एका वर्षाचा जर दर आहे तो दर 10 आहे, मग पुढचे 1/2 वर्ष आहेत, म्हणजे अर्धच वर्ष आहे. मग एका वर्षाचा दर जर 10 असेल तर अर्ध्या वर्षाचा दर 5 यायला पाहिजे की नाही. ठीक. मग तो 5 कसा येतो, एकदा आपण त्याचा एक जनरल फॉर्म्युला बघू. ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा एकदम पक्का लक्षात घ्यायचा, तुमच्या जुन्या फॉर्म्युला सारखाच आहे इथपर्यंत. इथून पुढं फक्त गुणिले, गुणिले चिन्ह मांडा किंवा नका मांडा, पुढचा एक कंस घ्यायचा आणि हे जे 3.1/2 होते यातला 3चं काम झालं. आता फक्त 1/2 साठी परत 1 प्लस आर, आणि इथं मात्र आर ला आरच्या पुढे फक्त 1/2 ने गुणायचं. आर ला आर गुणिले 1/2, 1/2 ने गुणायचं म्हणजे 2 ने भागायचं आहे, आणि जो 100 आहे तो तसाच ठेवायचा. आता याच्या डोक्यावरतून म्हणतात सर डोक्यावर एन लिहायचा, पण एन लिहायची गरज नाही. इथं नंबर ऑफ इयर्स अर्ध वर्ष आहे, अर्ध वर्ष एकदाच आहे, म्हणून वर 1 आपण लिहितो, 1 लिहायची गरज नाही. ठीक आहे. बघा, आता जर याच्याऐवजी 2.1/4 आले असते, सेम मी परत सांगतो बघा, प्रत्येक वेळेला 3.1/2च येतील असं नाही. हा 2 आला असता तर हा 2 या जागेवर लिहिला आणि 1/4 मग आर गुणिले 1/4 जो रेट आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. आणि डोक्यावर काहीही लिहायचं नाही, पुढच्या कंसाच्या डोक्यावर. आता याच्यामध्ये फक्त आपल्या किमती भरायच्या आहेत. एकदा तुमचं प्रॉपर लक्षात आलं. आता पी बघा, पी आहे 10,000, 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट तो आहे 10/100, आणि एन आहे 3 पूर्णांकात आहे, गुणिले 1 प्लस, आता आर ला 1/2 ने गुणून घ्या, म्हणजे 10 ला 1/2 ने गुणलं, उत्तर येते 5. आणि ते आपण मगाशी तोंडी पण काढलं होतं. ठीक आहे. 5 वर आणि छेद 100 खाली. डोक्यावर याचं काहीही लिहायचं नाही का, तर इथं नंबर ऑफ इयर्स अर्ध वर्ष एकदाच आहे, 1 लिहू शकतो पण 1ची गरज नाही. ठीक आहे. आता बघा, 100 100 प्लस 10 110/100, आतमध्ये 110/100. ठीक आहे. आता हे जे वरचे 0 आहेत हे जागेवर आपण कट करू शकतो. हा 0 कट झाला, म्हणजे इथं 11/10 राहिलं, आणि डोक्यावर याच्या 3 आहे, कंसाच्या डोक्यावर घात आहे 3, म्हणजे 11/10 आपल्याला 3 वेळा मांडायचा आहे. बघू आपण थोड्या वेळामध्ये. आणि आता याचं सोडवू बघा, 1 प्लस 5 म्हणजे 6 होत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. आपण अपूर्णांकाची बेरीज करतो. 100 1 100, 100 प्लस 5 105/100, 105/100. ओके. आता आपल्याला हे नीट मांडून घ्यायचं आहे. 10,000 गुणिले 11 3 वेळा आणि 105 1 वेळा वरती आहे. ठीक आहे. आता याच्या खाली जे आहे ते पाहू आपण. 10 3 वेळा आणि 100 एकदा ऑलरेडी आहे.
आता आधी 0 कट करायला सुरुवात करू आपण. 1 2 3 4 0, 1 2 3 आणि हा चौथा शेवटचा कडेचा 0 कट होईल. आपण हे इरेज करू. हे सगळे 0 गेले म्हणजे सगळे अंक गेले. इथला 1 पण गेला. 11चा घन बऱ्यापैकी तुमचा पाठ आहे 1331. 11चा तिसरा घात 1331 गुणिले 105. 1331 गुणिले 105 यांचा गुणाकार करू आपण. वरचा हा भाग मी पुसतो. आपण रास काढतोय बरं का, चक्रवाढ व्याजाने मिळणारी रास, आणि मग आपण ते चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट काढू. 1331 गुणिले 105 भागिले 10. 1331 गुणिले 105 याचं उत्तर आहे 1,39,755. याला भागिले 10 आहे. भागिले 10 आहे म्हणजे दशांश चिन्ह एका घराने मागे येईल. दशांश चिन्ह ऑलरेडी असतं कुठं बघा, शेवटच्या घराला. एका घराने 10 ने भाग द्यायचा, भागाकाराने संख्या कमी होते. कमी म्हणजे डावीकडे, संख्या रेषेच्या डावीकडे, म्हणून डावीकडे एका घराने 1 शून्य आहे. एका घराने आपल्याला दशांश चिन्ह मागे जायचं आहे. ठीक आहे. मग दशांश चिन्ह मागे गेलं या 5च्या पुढे बघा. आता ही जी आली ती रास आली, अमाऊंट. आता आपल्याला याच्यातलं व्याज शोधायचं आहे. आपल्याकडची जी रक्कम आहे ती रक्कम आहे 10,000 आणि हे 13,975 म्हणजे सरळ सरळ 3,975 रुपये .5 म्हणजे .5 आहे. त्याच्या पुढे 1 शून्य तुम्ही लावू शकता, कारण रुपये आणि पैसे मोजताना आपण 50 पैसे असा उच्चार करतो. बघा 3,975.5 नुसते 5 ठेवले तरी चालतील. हे आलं तुमचं चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट. बघू आपण आपलं हे कोणत्या पर्यायात आहे. बघा पर्याय क्रमांक 1 3,975. आता तुम्हाला चुकवण्यासाठी त्यांनी तिसरा पर्याय कसलेला आहे बघा. सगळे अंक सारखे आहेत, फक्त मधल्या 9 आणि 7 ची अदला बदली केली. म्हणजे तुम्ही टेन्शन मध्ये येऊन घाईघाईत 1च्या खालचा 3 पर्याय 1 रंगवण्याऐवजी तुम्ही 3 रंगवू शकता. अशा दृष्टिकोनातून त्यांनी फक्त 2 अंकांची अदलाबदली केलेली आहे. त्यामुळे सावकाश, तुम्हाला घाई न करता याचा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी परफेक्ट दोनदा पहा, थोडा वेळ जाऊ द्या, तो परफेक्ट पाहायचा आहे. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न तर खूप मजेशीर आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. एकदा वाचून घ्या बरं तुम्ही. बघा, म्हशीच्या 400 लिटर दुधात, टोटल दूध आहे 400 लिटर म्हशीचं, त्याच्यामध्ये मलाई, त्या मलईचं जे प्रमाण आहे ते 11% आहे. म्हणजे जर 100 लिटर दूध असतं तर 11 लिटर मलाई असते. असा साधा सोपा हिशोब आपण ते तोंडी पण करू शकतो. गाईच्या 600 लिटर दुधात मलईचं प्रमाण 8% आहे. दोन्ही दूध एकत्र केले, 400 आणि 600 एकत्र केले, तर त्या मिश्रणात, मिश्रण म्हणजे वेगवेगळं दूध आहेत गाईचं आणि म्हशीचं, त्यांचं मिश्रण बनलं. या मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल, आणि 2 पर्याय निवडायचे. 2 पर्यायाचं काही टेन्शन नाही, तुम्हाला ते पक्क माहित आहे. ठीक आहे. 400 लिटर दुधामध्ये असलेली मलाई काढून घेऊ, 600 लिटर मधली मलाई काढून घेऊ, दोन्ही एकत्र आले 1000 लिटर दूध होते. त्यातली टोटल मलाई बघू आणि मग ती मलाई फक्त टक्क्यामध्ये काढायची. इतकं साधं सिंपल प्रश्न आहे, आणि मुलं हा प्रश्न पाहून घाबरतात. जितका प्रश्न मोठा दिसायला तितका तो सोपा असतो. बघा, 400 चे 11% मलाई आपण काढून घेऊ. बघा 2 0 भागाकार आहे, 0 ला 0 कट झाले.
11 चौक 44 आणि तोंडी पण आपण केला असत. ठीक आहे. 400 लिटर दुधामध्ये 44 लिटर इतकी मलाई आहे. आता 600 मध्ये 8% आहे. 600चा 8% काढून घेऊ. 2 0 कट. 8 7 48 लिटर मलाई आहे. आता टोटल दूध आहे 400 आणि 600 1000 लिटर. टोटल दूध आहे 1000 लिटर आणि या दुधामध्ये टोटल मलाई किती आहे बघा, 92 लिटर मलाई. आपल्याला मलईचं शेकडा प्रमाण विचारलं. म्हणजे जर एखादा पेपर एमपीएससीचा किंवा कोणता एखादा पेपर 1000 मार्काचा असेल तर त्या मुलाला 92 मार्क मिळालेले आहे. सुरुवात आहे त्याची, काय हरकत नाही. तर त्या मुलाला किती टक्के गुण मिळाले हे तुम्हाला विचारले. 100 म्हणजे शेकड्यामध्ये विचारले. मग आता हे इझी, म्हणजे फक्त एक घर मागे सरकायचे, मग 100 आपल्याला दिसतील. या इथं पॉइंट आहे, एक घर मागे सरकायचे, 9.2 हे उत्तर येते. ठीक आहे. आणखी तुम्हाला असं नसेल कळत तर आपण जनरल पद्धतीने घेऊ. 1000 लिटर दुधात जर मलाई आहे 92 लिटर तर 100 लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण किती लिटर असेल. बघा, हे समचलन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन, त्यामुळे इथं तिरकस गुणाकार होईल. ओके. 1000 गुणिले x इज इक्वल टू 100 गुणिले 92. आता हे 1000 इकडे गुणिले आहे, इकडे पलीकडे घेऊन गेलं की ते भागिले होतील. 2 0 2 0. हा 10 फक्त उरलाय, एक घर मागे सरकायचं. 9.2 म्हणजे 9.2 ही 100साठी मलाई आली, 100साठी आहे म्हणून त्याला टक्के म्हणायचं. ठीक आहे. आणि 9.2% हे उत्तर कोणत्या पर्यायाचे पहा. बघा, दुसऱ्या पर्यायात तर आहे 2 अचूक पर्याय, घाई करायची नाही. दुसरा पर्याय रंगून पुढे जायचं नाही लगेच. आता 9.2 हे उत्तर पर्यायात आणखी कुठे मिळतंय? 7चा पाडा 5 9 45. तिसऱ्या पर्यायात मिळते. 1 उरला 5 गुणे 10 46/5. बघा, पहिला आणि चौथा पर्याय नाही, दुसरा व तिसरा पर्याय अगदी बरोबर आहे आणि तोच रंगवायचा. ठीक आहे. चला, 29वा प्रश्न आपण घेऊ. हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या. यासारख्या प्रश्नात तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो, जे विचारलंय त्याच्यावर डायरेक्टली जायचं, बाकीचं नंतर बघायचं. ए मायनस बी. ठीक आहे. मग तुम्हाला इथं काही मुलं डोळ्यांनी डायरेक्ट सांगू शकतात, सर ए ची किंमत ही घ्या, बी ची किंमत ही घ्या. पण आपण डायरेक्टली किंमत, आता सोपे आकडे आहेत म्हणून ठीक आहे, पण आकडे मोठे असतील तर वेळ वाया घालवायचा नाही. ए मायनस बी विचारलेला आहे, बघू आपण बरं का. ए मायनस बी जर विचारलं तर मला ए मायनस बी असलेला कोणता फॉर्म्युला माझ्याकडे आहे का, तर बघू आपण. ए मायनस बी आणि याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, विस्तार सूत्र आहे हे. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, मायनस आहे म्हणून मधलं चिन्ह मायनस. ठीक आहे. आता जे आपल्याकडे आहे आपण ते मांडून घेऊ. बघा, आपल्याकडे काय काय दिसते बघू बरं का. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर 325 आणि ए प्लस बी 23 आणि ए गुणिले बी 102. ठीक आहे. चला बघू आपण. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता मी हा ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर जवळजवळ लिहू शकतो, काय अडचण नाही. ए स्क्वेअर हा प्लस बी स्क्वेअर आहे म्हणून तो प्लस बी स्क्वेअर, आणि हा मायनस 2ab आहे, हा मायनस 2ab थोडा लांब लिहितो, काही फरक पडत नाही. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची किंमत आपल्याकडे ऑलरेडी आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ह्या दोघांच्या
घराऐवजी मी त्याची किंमत लिहू शकतो डायरेक्टली. ती किंमत आहे 325, 325 मायनस, आता हा 2 यांना गुणिले आहे ए आणि बी च्या गुणाकाराने. मग ए चा आणि बी चा गुणाकार माझ्याकडे दिलेला आहे, तो आहे 102. 2 ने आधी त्याला गुणून घे. 102 ने 2 ला जर गुणलं तर आपल्याला 204 मिळतील. ठीक आहे. आता बघा, ही वजाबाकी सरळ सरळ करायची. 325 मधून 204 गेले, 121 उरले. आपल्याला स्क्वेअर विचारलं नाही, आपल्याला आतलं घर विचारलं. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे 121. मग ए मायनस बी म्हणजे त्याचं उत्तर 121 कुणाचा वर्ग आहे, याला आपण नीट फॉर्मॅट मध्ये लिहू. 11चा वर्ग 121. बघा इज इक्वल टू आहे, दोन्हीकडे स्क्वेअर स्क्वेअर आहे, म्हणजे हा स्क्वेअर आपोआप कट झाला. फक्त ए मायनस बी बरोबर 11. आणि आपल्याला ए मायनस बी च उत्तर विचारलेलं आहे. ए मायनस बी बरोबर 11. ए बरोबर 16, बी बरोबर 7 जर ठेवलं तर 16तून 7 कमी झाले, 16 आणि 7 नाही, वेगळा अंक घ्यावा लागेल. ए मायनस बी बरोबर 11 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर आहे. काही मुलं ए आणि बी याचं डायरेक्टली उत्तर पण इथे शोधू शकतात. आता प्रश्न 30 नंबरचा प्रश्न आता वाचायला घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहे, काहीही याच्यामध्ये अवघड नाही. एकदा तुम्ही वाचून काढा. ठीक आहे. बघा, 50 रुपयास एक याप्रमाणे दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. वस्तू आहेत 100, 50 रुपयाला एक वस्तू. बघा, आपण पेपरला सुद्धा आपल्या प्रश्नपत्रिकेच्याच पानावर 50 रुपयाला एक वस्तू 100 वस्तू आहेत म्हणजे दुकानदाराने किती पैसे खर्च केले याच्याकरता 5,000 रुपये खर्च केले. ठीक आहे, म्हणजे त्यांनी खरेदी करून आणल्या त्या वस्तू 5,000 रुपयाच्या. पुढचं वाक्य बघू आपण. त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या. आता वस्तू होत्या 100, 50 वस्तू नाही, वस्तू होत्या 100, 2 वस्तू खराब झाल्या फेकून दिल्या, म्हणजे वस्तू उरल्या 98. उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपयाप्रमाणे विकल्या, म्हणजे 98 वस्तू, एक वस्तू 60 रुपयाला विकली. बघू आता किती पैसे मिळतील त्याला. 98 वस्तू आहेत, एक वस्तू 60 रुपयाला विकायची. हा 0 खाली 0 ठेवून घेऊ. 7 8 48, 7 9 54, 54 4 58. बघा, त्याने एखादा माल खरेदी केलाय पुण्यावरनं, मुंबईवरनं, कुठून पण 5,000 रुपयाचा माल खरेदी केलाय. त्याची खरेदी आहे 5,000 रुपये आणि त्याला मिळालेले आहे 5,880 रुपये. म्हणजे त्याने 5,000 रुपये खर्च केले असतील वस्तू आणण्याकरता आणि त्याला मिळाले 5,880. म्हणजे त्याला जास्त रक्कम मिळाली, त्याला आनंद झाला. आनंद का झाला, तर त्याला नफा झालाय, फायदा झालाय. 5,000पेक्षा किती रक्कम त्याला जास्त मिळाली, तो त्याचा फायदा. 880 रुपये जास्त मिळालेले आहेत. आता तुम्हाला फक्त फायदा नाही विचारला, तर तुम्हाला शेकडा फायदा विचारलाय, शेकडा नफा. ठीक आहे. आता ही गोष्ट तुम्हाला सर्वांना क्लिअर माहिती आहे आणि हे वाक्य म्हणजे परफेक्ट लक्षात ठेवा, कायम फिट करून ठेवा. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवरच काढला जातो. फक्त खरेदी किमतीवरच काढला जातो. ठीक आहे, म्हणजे खरेदी किंमत किती आहे त्याच्यावरच हा काढायचा असतो. बर, खरेदी किंमत आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये खरेदी किंमत असताना नफा झाला त्याला 880 रुपये. बघा, असं मांडून घ्यायचं. नफा झाला 880 रुपये. मग शेकडा नफा विचारलाय, म्हणजे 100 रुपये खरेदी असताना
नफा किती होईल, तर x होईल. एकदम सोपं आहे. किंवा दुसरी पद्धत, 5,000 रुपये आहेत म्हणजे हा पेपर 5,000 मार्कांचा आहे, त्याला मिळालेले आहेत 880 मार्क. मग त्याला किती टक्के गुण मिळाले, तर आपण सगळ्या भाषेत लिहू शकतो. कसंही करा, तिरकस गुणाकार केला तरी तुमची मांडणी अशीच येणार. हे 2 0 गेले, हा 1 0 हा 1 0 गेला. 88 भागिले 5 साधा सोपा भागाकार आहे. याचं उत्तर आहे 17.6. उत्तर काढून बघा तुम्ही. आणि हे टक्क्यामध्ये काढले म्हणून त्याला फक्त टक्क्याचं चिन्ह द्यायचं. आणि तो नफा आहे म्हणून नफा शब्द शेवटपर्यंत पाहायचा. 17.6% नफा. पाहून घ्या. आता याचं उत्तर कोणत्या पर्यायात आहे पाहू. 17.6% नफा झाला. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. एकतीसावा प्रश्न बघा. एक वस्तू 216 रुपयाला विकल्यामुळे, आता ती विकली 216ला, पण खरेदी कितीला केली होती माहित नाही. आणि प्रश्न बघा नीट, तर त्या वस्तूची खरेदीच विचारलेली आहे. ठीक आहे. बर, 216ला विकल्यामुळे तोटा होतो. हे वाक्य लक्षात घ्या बरं का. जर 216ला वस्तू विकली तर तोटा होतो, म्हणजे नक्कीच त्याने आणलेली वस्तू 216 पेक्षा थोड्यात जास्त किमतीला आहे. तुम्हीच या ठिकाणी आहेत असं समजायचं. 216 रुपयाला तुम्ही वस्तू विकली तुमच्या मित्राला आणि तुम्हाला तोटा होतो, म्हणजे तुमची वस्तू तुम्ही आणलेली आहे 216 पेक्षा जास्त किमतीला. ठीक आहे. त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयाला विकल्याने होतो. आता बघा, हा सगळा खेळ 300च्या आत चाललाय. एकदम सिंपल आहे, थोडं तोंडी समजून घ्या. 300 रुपयाला जर त्याने विकली असती ना ती वस्तू, तर त्याला 2.5 पट नफा होतोय. जेवढा तोटा झाला ना त्याच्या 2.5 पट नफा. म्हणजे हा सगळा खेळ 300च्या आत चालला. जर त्याने 300ला विकली तर त्याला बराचसा नफा होतोय, म्हणजे 300च्या आतच त्याने ती वस्तू आणलेली आहे. म्हणजे पहिले 2 पर्याय कोणते गायब होतील बघा. 400 वाला पर्याय डायरेक्ट जाईल, गायब होईल. आणि 350 वाला पर्याय 300च्या पुढे जाणारच नाही, कारण 300ला विकली आणि त्याला नफा झाला, म्हणजे 300च्या आतच त्याने ती वस्तू आणलेली आहे. हे फक्त बेसिक आहे. ठीक आहे. आता आपण हे उदाहरण सोडू. आपल्याला पर्यायावरनं जायचं आहे. इक्वेशन तुम्ही तयार करू शकता, पण त्याला वेळ लागेल. पर्यायावरनं डायरेक्ट जाऊ. 2 पर्याय कट झाले. आता चौथ्या पर्यायापासून सुरुवात करू. दुसऱ्या केली तरी चालेल. 240 रुपये वस्तूची खरेदी किंमत आहे असं आपण समजू. विकली आहे 216ला. बघा, व्हाईट बोर्डवर घेतो मी. बघा, 240 पर्यायापासून सुरुवात केली आपण. 240 खरेदी किंमत आहे. विकली 216ला, म्हणजे तोटा किती झाला बघा. तोटा झाला, वजाबाकी करायची आहे, 24 रुपये तोटा झाला. ठीक आहे. 24 रुपये तोटा झाला आणि तोट्याच्या 2.5 पट नफा होतोय. मग तोट्याच्या 2.5 पट, 2.5 पट म्हणजे काय? 2.5 2 पूर्ण आणि अर्धा, 2 वाजून अर्धी वेळ, 2 भाकरी आणि अर्धी भाकर. आता याचा पूर्णांक का पूर्णांकाचं व्यवहारी रूप काढा. 2 4, 4 आणि 5, 5/2. मग आपण 5/2 म्हणू. 2 ने याला भाग दिला, 24ला 12, 12 पंचे 60. म्हणजे याला 2.5 पट नफा होणार आहे जर ती वस्तू 300ला विकली तर. म्हणजे 60 रुपये हा नफा होणार आहे. बघू, 240ला खरेदी केली असं आपण समजू. आता त्याला नफा जर 60 मिळवायचा असेल तर 60 रुपयांनी वाढून विकावी लागेल. 240 आणि 60 किती आले? 300. आणि आपल्या प्रश्नामध्येच त्यांनी सांगितलंय
ती वस्तू त्याने किती रुपयाला विकली की त्याला एवढा 2.5 पट नफा होतोय? 300 रुपयाला विकली. आणि बरोबर आहे, 240 ला जर खरेदी केली असेल, 60 रुपये मिळवण्याकरता 300 ला विकावी लागेल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, अतिशय सोपा प्रश्न आहे. हे तुम्हाला शब्द त्यांनी न कधी वाचलेले हे देतात, तुम्ही कन्फ्यूज व्हावत म्हणून. कृषी विभागाकडून, शेतीचा विभाग आहे त्याच्याकडून, एका शेतकऱ्याला %35 सूट मिळाल्यानंतर तो संच त्याला 32,50,00 3,25,000 रुपयाला एक ठिबकचा संच मिळाला. म्हणजे समजा तुम्ही विचार करा, एक गाडी आहे 4 व्हीलर, त्याला 35% सूट दिली. जर गाडी 100ची असेल तर त्याचे 35 रुपये घ्यायचेच नाही, वरचे 35 रुपये कमी घ्यायचे त्याच्याकडे. ठीक आहे, मग आधी 35% सूट हे काय आहे हे आपण क्लिअर करू. हा प्रश्न तर सोप्या कॅटेगरीतला आहे, अवघड नाही. बघा, 35% सूट, आधी याचा अर्थ प्रत्येकाला मॅथमॅटिकली मांडता आला पाहिजे. ठीक आहे, 35% सूट म्हणजे कमी रक्कम घ्यायची. जर एखादी वस्तू 100 रुपयाला दिसत आहे, त्याची प्राइस आहे 100 रुपये, त्याच्यावर छापलेली किंमत आहे 100 रुपये, तर त्याच्यातनं 35 रुपये कमी घेणार आपण गिरायकाचे. मग 100तनं 35 गेले, 65 रुपये राहिले. म्हणजे त्या गिरायकाकडनं जरी ती वस्तू 100 रुपयाला दिसत आहे तरी त्याच्याकडनं 65 रुपये घ्यायचे आहेत. हे असं साधं आणि सोपं आहे. मग आता याच एक्झाम्पलला आपण पुढे वाचू. बघा, तर त्या शेतकऱ्याला ती वस्तू किती रुपयाला मिळालेली आहे हे त्यांनी दिलंय. 3,25,000 रुपयाला मिळालेली आहे आणि त्याची छापील किंमत विचारलेली आहे. छापील किंमत म्हणजेच ती खरेदी करण्याची खरेदी किंमत, ही छापील किंमत. शेकडा सूट ही छापील किंमतीवर असते. 100 रुपये जर छापील किंमत दिसली तर 35 रुपये कमी घ्या असा अर्थ. मग छापील किंमत आपल्याला माहित नाही, ते आपण x ठेवू, पण विकलेली किंमत माहित आहे. विकलेली किंमत त्या शेतकऱ्याला कितीला संच विकलाय बघा, 3,25,000 रुपयाला संच विकलेला आहे, ठिबकचा संच. त्याची विकलेली किंमत माहिती आहे, 3,25,000 रुपये. ठीक आहे, एकदा हे व्यवस्थित मांडलं, कारण एकदा बेसिक समजून घ्या. छापील किंमत विचारली म्हणून 100च्या खाली एक्सच लिहायचं, छापील किंमतीखाली छापील किंमत. एखादी वस्तू 65 ला विकायची आणि विकलेली आहे 3,25,000ला, विकणाऱ्या गोष्टी विक्री किंमत विक्री खालीच लिहायची. मग आता याच्यामध्ये समचलन आहे म्हणून तिरकस गुणाकार करायचा. 3,25,000, 1 0 राहिला इथं, 3,25,000 आणि 100 यांचा गुणाकार, तिरकस गुणाकार, आणि 65 आणि x चा गुणाकार, तो डाव्या बाजूला मांडू. 3,25,000 गुणिले 100. आता हा 65 इकडं गुणिले आहे, तो इकडं भागिले मध्ये घेऊन जा. आणि 65च्या पाड्यातलंच घर आहे, त्यामुळे काळजी करू नका, दिसायला दिसतंय फक्त हे मोठं. 65 इकडे भागिले गेला, हाच 65 इकडे आला बरं का. आता आपल्याला हे फक्त सॉल्व्ह करायचं. 65 किती 325, 65 ला कशाने गुणलं बघा बरं. 5 5 25, 5 × 30, 30 आणि 2 32, 65 5, हे 5 आले खाली एक. 5,000 गुणिले 100, 5,00,000 रुपये. म्हणजे त्या ठिबक संचाची छापील किंमत 5,00,000 रुपये, 5,00,000 रुपये एवढी होती. आणि त्या शेतकऱ्याला तो संच मिळाला 3,25,000 रुपयाला, कारण डिस्काउंट होतं 35%. ठीक आहे, हे आपलं उत्तर. हे पर्याय कुठं आहे ते आपण पाहायचं, घाई करायची नाही. फक्त घरी प्रॅक्टिस ठेवा, अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सुटणार आहे.
5,00,000 रुपये नीट पाहायचं कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, 33वा प्रश्न पाहून घ्या. हा प्रश्न दिसतोय खूप सोपा आणि सोपाच आहे, फक्त याच्यात थोडीशी आपल्याला रचना करावी लागणार आहे. ओके, हा प्रश्न मी डायरेक्ट व्हाईट बोर्डवरच घेतो, व्हाईट बोर्डच्या इमेजवर घेतो. बघा, प्रश्न क्रमांक 33. इथे लिखाणाला पण थोडी जागा आहे, मला थोडी जागा जास्त लागते म्हणून आपण आता इतक्या वेळ याच्यावर घेतलेलं नाही. आता या प्रश्नाकरता आपण स्क्रीन आणि व्हाईट बोर्ड दोघांचा यूज करू. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या, शब्द बघा, 3.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही वर्तुळ समान मापाची आहे, समान त्रिज्येची आहेत. ही त्रिज्या 3.5 आणि याची पण त्रिज्या 3.5. म्हणजे हे 3.5 आणि 3.5 हे किती आले? किती झाले टोटल? बघा, 3.5 प्लस 3.5 हे झाले 7. खाली पण 7 सीएम, सेंटीमीटर. इकडे 7 आणि इकडे पण 7. म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर तयार झाला. आता आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. इतका सोपा प्रश्न आहे बघा हा. जर तुम्हाला रेखांकित भाग विचारलाय तर ह्या ज्या पाकळ्या आहेत वर्तुळाच्या, ह्या चौरसाचा जर एरिया तुम्ही काढला आणि त्यातनं ह्या 4 पाकळ्या कट केल्या, मायनस केल्या, तर तुम्हाला आतला भाग मिळणार आहे. आता ह्या 4 पाकळ्या बघा, एखादं वर्तुळ आहे, ही पाकळी म्हणजे याचा हा कितवा हिस्सा आहे बघा, हे तुम्हाला चांगलं माहित आहे. हा आहे पाव तुकडा, पाव हिस्सा, चौथा हिस्सा, क्वार्टर. ठीक आहे, मग हा चौथा हिस्सा आहे. पहिला चौथा हिस्सा, दुसरा चौथा हिस्सा, तिसरा आणि चौथा. जर 4 चौथे चौथे हिस्से पूर्ण केले तर या 4 चौथ्या चौथ्या हिस्स्यापासून मला अख्खं एक वर्तुळ तयार होते माझं. ठीक आहे, नीट बघा बरं का. 4 हिस्से मला मायनस करायचे, पण 4 ची जर बेरीज केली तर एक वर्तुळ पूर्ण होत आहे. म्हणजे एका वर्तुळाचा एरिया मी मायनस केला तरी पण जमन. ठीक आहे, चला. साखळीचा एरिया तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्याकडे वेगळा फॉर्म्युला पाहिजे, थिटा छेद 360 पाय आर स्क्वेअर. तो फॉर्म्युला पण तो वापरायची गरज इथं नाहीये. 4 पाकळ्या एकत्र केल्या की एक वर्तुळ तयार होईल. मग आधी आपण चौरसाचा एरिया काढू. बाजू स्क्वेअर 7 7 49 चौरस सेंटीमीटर. त्यातनं फक्त मायनस करायचं आहे. तुम्हाला या 4 पाकळ्या मिळून एक वर्तुळ बनलं. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर 22/7. आर आपला आहे, त्रिज्या आहे 3.5. 7 नाही द्यायची, 7 ती चौरसा करता होती फक्त. 0.5 35 म्हणजे 3.5 गुणिले 0.5 गुणिले 22. बघा, 0.5 3.5 गुणिले 22. 0.5 3.5 गुणिले 22. आपण हे डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर घेऊ. 0.5 गुणिले 3.5 गुणिले 22 38.5. आता हे कॅल्क्युलेटर आपल्याला फक्त वेळ कमी लागावा म्हणून घेतलंय. तुम्ही आकडेमोडच करायची आहे. 38.5 मायनस करायची 49.0 याच्यामध्ये सीएम स्क्वेअर. बघा, 5 इथं 9 ने हात दिल्यामुळे इथं 8 राहिले, 0 आणि 4 3 गेले 10.5 सीएम स्क्वेअर चौरस सेंटीमीटर. 10.5 पर्याय क्रमांक 2. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ 10.5 चौरस सेंटीमीटर.
ठीक आहे. चला बघा पुढचा प्रश्न आपण घेऊया. व्हाईट बोर्डच्या स्क्रीनवर पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे, व्हाईट बोर्डच्या स्क्रीनवरच घेऊ थोडा वेळ. प्रश्न 34. प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा, एकदा तुम्ही वाचून घ्या. 25, 18, x, 20, 17, 20, 21 आणि 25 या सर्व प्राप्तांकाचे, प्राप्तांक म्हणजे अंक, हे किती आहेत मोजे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे आहेत 8 जण. या 8 जणांचं मध्यमान आहे 21. यांचं मध्यमान म्हणजेच त्यांचा मध्य म्हणजेच त्यांची सरासरी. तर x ची किंमत किती? बघा, म्हणजे या 8 मुलांची कॅपॅसिटी आहे 21. क्रिकेट प्लेअर असेल तर 21 रन प्रत्येकाची सरासरी आहे. ठीक आहे, कोणी जास्त कोणी कमी. तर सरासरी म्हणजेच मध्यमान, याचा फॉर्म्युला सरळ सरळ आहे. मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांक असतील त्यांची बेरीज भागिले ते टोटल प्राप्तांक किती आहे. ओके, सगळ्यांची बेरीज आपण करणार आहोत. आता आधी या आकड्यांची बेरीज करू. 21, 25, 20, 17, 20, 18 आणि 25 आणि प्लस एक्स, त्याच्यामध्ये प्लस एक्स. या सगळ्यांची बेरीज करू. बघा बरं किती बेरीज येते. 25 आणि 18, 43. 43च्या पुढे 20, 63. 63 आणि 17, 80. 80 आणि 20, 100. 100, 121, 121 आणि 25, 146. 146 ही बेरीज झालेली आहे, ती वर मांडायची ह्या घरात. आणि नंबर म्हणजे टोटल किती जण आहेत? हे आहेत 8 जण. त्याच्यामध्ये एक्स मिळवायचा राहिला. 146 प्लस एक्स, हे 8 जण आहेत. त्यांचं मध्यमान दिलेलं आहे 21. प्रत्येक ज्या त्या घरात ज्या अक्षरांच्या ऐवजी त्यांची किंमत मांडून ठेवायची. हा 8 इथं भागिले आहे, इकडे गेल्यावर तो गुणिले होईल. 8 1 8, 8 2 16, 168 आला. हा 8 इकडे गेला. आता 146 इथं प्लस आहे, तो मायनस करू. 168 मधनं 146 गेले, 8 6 गेले 2, 6 4 गेले 2, 22 उत्तर. पर्याय क्रमांक 4, 22 उत्तर आलेलं आहे. 22 बरोबर आहे, म्हणजे x ची किंमत आहे 22. ठीक आहे, हा प्रश्न थोडा सोप्या लेवलचा होता. आता आपला पुढचा प्रश्न पाहू आपण. या पानावरचे प्रश्न झालेले आहेत. पुढचं पान, 35वा प्रश्न. बघा, 49 एक्स स्क्वेअर प्लस 1/49 एक्स स्क्वेअर ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. बघा, आता पूर्ण वर्ग होणे हा शब्द आहे. कोणते पद मिळवावे म्हणजे मधली टर्म तुम्हाला विचारलेली आहे. बघा, पूर्ण वर्ग होणे. आता एखादी गोष्ट पूर्ण वर्ग करायची आहे. समजा इथं ए आहे, इकडे बी आहे. या ए ला स्क्वेअर आहे, बी ला स्क्वेअर आहे. पण याला पूर्ण वर्ग करायचा आहे म्हणजे याच्या कंसाचा स्क्वेअर पाहिजे. म्हणजे समजा 5चा वर्ग 25 म्हणजे पूर्ण वर्ग आहे. 5चा वर्ग 25, 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तसंच मला ही जी राशी आहे पूर्ण वर्गात करायची म्हणजे त्याच्या डोक्यावर मला वर्ग दिसला पाहिजे, घातांक 2 दिसला पाहिजे. मग आता याच्या आतमध्ये मला काय घ्यावं लागेल? ठीक आहे, मग ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर असल्यानंतर इथं जर मी +2ab घेतला आणि हा प्लस केला तर मला माझा फॉर्म्युला तयार होतोय a + b ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा. म्हणजे मी याला मधली टर्म जी ऍड केलेली आहे ती आहे प्लस
2 गुणिले हा ए आणि हा बी या दोघांचा गुणाकार आणि त्याला 2 ने गुणायचं. आता हेच मी वेगळ्या पद्धतीने करायचं ठरवलं तर ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर तसाच राहील. मधली टर्म मला जर बदलायची असेल तर मी ती मायनस करू शकतो. -2ab ही प्लसच ठेवणार. मग ही मधली टर्म मायनस केली तर माझ्या कंसाच्या घरातलं चिन्ह हे पण मायनस होणार, कारण हा ए मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगतो की ही राशी पूर्ण वर्ग आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही पूर्ण वर्ग राशी आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही पूर्ण वर्ग राशी आहे. ही होण्यासाठी आपण इथं मध्ये -2ab आणि +2ab हे याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपल्या मूळ प्रश्नाकडे आपण येऊ. बघा आता ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. आता इथं बघू आपण, यांनी ऑलरेडी आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे 49 एक्स स्क्वेअर प्लस 1/49 एक्स स्क्वेअर. आता फक्त छेदाचा बदल 49 एक्स स्क्वेअर म्हणजे मला त्यांनी ए स्क्वेअर असा दिलाय 49 एक्स स्क्वेअर. मग 49 एक्स स्क्वेअर मी या ए च्या घरात म्हणतो. इथं 49 कोणाचा वर्ग आहे तर 7चा आणि 49 एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स, याला ब्रॅकेट करतो. बघा पहिल्या घर मला मिळालं म्हणजे मी 49 एक्स स्क्वेअर मांडले, 7 एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. दुसरं घर मात्र खाली आहे, काही हरकत नाही, बी च्या जागेवर मी त्याला खाली मांडतो. 1/7 आता बी आहे बरं का, 49 एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर आहे 1 फक्त खाली गेलेला आहे त्यामुळे तो बदल झाला. इथं एक्स म्हणजे याला पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर. बघा हा ए आणि हा बी, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. आता मधलं घर मिळवण्याकरता मला +2 ने गुणायचंय, पण कुणाला? ए आणि बी यांच्या गुणाकार. मग माझा ए काय आणि बी काय? बघा माझा ए आहे 7x आणि बी आहे 1/7x. यांचा गुणाकार ए बी झाला आणि त्याला मला 2 ने गुणायचंय. मग 7x तर कट झाले, एक उरला बे एक बे. म्हणजे मला माझ्या मधल्या घरात +2 ऍड करायचा आहे. या मधल्या घरात फक्त +2 म्हणजे माझं उत्तर इथं मला मिळणार, ही राशी माझी पूर्ण वर्ग होणार. ठीक आहे, मग +2 च्या ऐवजी मी -2 पण ऍड करू शकतो. म्हणजे मधलं घर मला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं मिळू शकतो. ठीक आहे, मग +2 आणि -2 हे उत्तर कोणत्या पर्यायात बघू. बघा पर्याय क्रमांक 1 आणि 3 ही आपली 2 उत्तर बरोबर आहे. आता हा प्रश्न मला खूपच आवडला बरं का, एकदम छान. म्हणजे हा प्रश्न किती छान तयार केलाय बघा. आणि हा आहे वृत्तालेख, हे समजून घ्या. वृत्त म्हणजे वर्तुळ, वृत्तालेख हा 360 अंशामध्ये आहे. म्हणजे याचं माप घेताना 360 चा विचार करायचा. आता नीट बघू आपण. आधी प्रश्नावर नीट लक्ष देऊ. एका शेतकऱ्याने आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा हा वृत्तालेख आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे निवडा. आता बघा टक्क्यावर नीट लक्ष द्या आणि एकाच बॉक्स मध्ये फक्त टक्के नाहीत. बघा हे अख्खं वर्तुळ 100% पाहिजे, हे तर फिक्स आहे. अख्खं वर्तुळ पूर्ण झालं म्हणजे 100% काम झालं. 15% लिंबू, 30% आंबा, 20% चिक्कू ही सगळी फळझाडं आहेत. 10% संत्री. आता टक्के किती झाले ते मोजू. नारळ टक्क्यात नाही बरं का. 15, 30, 20, 10, 20 आणि 10, 30, 30 आणि 30, 60, 15 आणि 7, 70, 75 टक्के झाले 75. आता बघा गंमत, मला माझं वर्तुळ मिळायला पाहिजे होते 100%मध्ये, माझे टक्के झाले 75 मोजून. मग मला उरलेला भाग किती टक्के घ्यायला पाहिजे? राईट, 25% घ्यायला पाहिजे.
म्हणजे लक्षात घ्या, इथं 25% जो उरलेला भाग आहे, आपण याच्यामध्ये घेऊ, एकच मिनिट. बघा, इथं जो 25% उरलेला भाग आहे, तो भाग हा आहे 25% भाग. आणि हा जर 25% असेल तर त्यांनी 25%चं उत्तर दिलंय आपल्याला. ती आहेत झाडं 280. म्हणजे त्यांनी डायरेक्ट तुम्हाला उत्तर दिलंय की तुमचे 25% म्हणजे 280 आहेत. किती सोपं झालं आपलं काम. जर 25% म्हणजे 280 असतील तर 100% झाडं म्हणजे मला ही सगळी झाडं कळतील लगेच. 25% आहेत 280, मग 50% याच्या दुप्पट करा. त्याला 2 ने गुणू, 0 0 8 16, 2 4 5, 560. आता 50% जर निम्मे मिळाले तर निम्म्याच्या आणखी दुप्पट केले तर पूर्ण मिळतील. 50% 50%, 100%, कसंही करा. 25% मिळाले 280, 25 चोक 100, डायरेक्ट 4 ने याला गुणलं तरी पण चालेल. ठीक आहे, आता आपण 560 पर्यंत आलोय. 500 आणि 500 1000, 60 आणि 60 120, 1000 आणि 120 1120. टोटल झाडं आपल्या डोळ्यासमोर इथे दिसत आहेत, ती आहेत 1120. बघा, हे सगळं पुसून टाकू आपण. टोटल झाडं आहेत 1120. म्हणजे या एका नीट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, एका या माहितीवरनं आपल्याला पहिला प्रश्न कळणार आहे. 1120 झाड, 1120 हा पहिला पर्याय आपला बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न खूप छान आहे बरं का. ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती. आता टोटल झाडं मला कळली तर मला सगळी फळझाडं काढता येतील. आपल्याला सगळी काढायची गरज नाही. का गरज नाही बघू आपण. आपल्याला अशी फळझाडं मोजायची आहेत फक्त की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत. मग एक बी कशामध्ये असते रे. आता आंबा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आंब्यात एकच कोय आहे, म्हणजे 30% डायरेक्ट गेले, संपला विषय. आता एकापेक्षा जास्त लिंबामध्ये तर बिया जास्त आहेत, चिक्कू मध्ये पण जास्त आहेत, संत्र्यामध्ये पण जास्त आहेत, नारळामध्ये बी कुठे. तरी हाच आपला इथे टर्निंग पॉइंट आहे. नारळ सुद्धा वनस्पती शास्त्रानुसार एक बी असलेलं फळ आहे. तर हे तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. म्हणजे आपल्याला या दोन फळांचा विचार करायचा नाही मोजताना. म्हणजे 30% आणि 25% गेले, उरले किती टक्के. 15 20 आणि हे 10, हे समजा 30 40 45, बरोबर. 55% कट झाले, म्हणजे 45% उरलेले आहे. 45% फळ ही एक पेक्षा जास्त बी असलेली आहे. मग टोटल फळ आहेत 1120, त्याचा 45% काढू. हा 0 गेला, हा 0 गेला. बघा, 112 गुणिले 45, 112 गुणिले 45, 5040. थांबा, इथं आपलं काहीतरी, एकच मिनिट, आपण परत प्रश्नावर येऊ आपल्या. हा, 5040 ने बरोबर आहे. 5040 आणि त्याच्या भागिले 10 आहे. 5040 भागिले 10, हा 0 कट झाला. आपल्याला एक पेक्षा जास्त असणाऱ्या फळझाडांची ही संख्या आहे 504. आणि 504 कोणत्या पर्यायात आहेत बघा. पर्याय क्रमांक 2. आता 38वा प्रश्न तर एकदम इझी आहे आणि सगळा पेपर काही अवघड नसतो बरं का. आता बघा, इथं बेरीज आहे, वजाबाकी आहे, संपला विषय. म्हणजे काही डोक्यात गुणाकार भागाकार घ्यायचा नाही. जिथं वजाबाकीचं चिन्ह आहे तिथं फक्त थोडं काळजीपूर्वक. आता हा प्रश्न परत आपल्याला गॅलरी मधून घेऊ आपण.
बघा आता इथं ज्या ठिकाणी मायनस चिन्ह आधी आहे, ज्या कंसाच्या आधी, त्याचा अर्थ आहे याला -1 गुणलेला आहे. -1 आज जर उडी मारत मारत हा आला, हा प्रत्येकाचं चिन्ह बदलतो, कारण -1 गुणतोय म्हणजे तो आतल्या प्रत्येक टर्मचं चिन्ह चेंज करणार आहे, हे लक्षात घ्या. आता इथे बघा बरं का, 2x², आपण x² स्वरूप पद बघू, लाईक टर्म्स, x² +7 आणि x² हा आतमध्ये 9 प्लस आहे, पण तो बाहेर आला की -9 होणार आहे. म्हणजे +2x² +7x² आणि -9x². x² लिहायची गरज नाही, 7 आणि 2 9, 9 9 गेले 0. पहिलं घर 0x², म्हणजे सगळे x² गायब झाले, मायनस झालं, 0 उत्तर आलं. ठीक आहे, चला पुढं. आता एक्सचं घर घेऊ, +5 डावीकडे चिन्ह असतं नेहमी, -9. आता हे आतमध्ये मायनस आहेत, बाहेर आल्यावर ते प्लस होतील, कारण -1 ने गुणलंय. -4 चे +4 होतील. आता हा 5 आणि हा 4 प्लस आहे, 5 आणि 4 9 आणि हा -9. 9 9 गेला 0, म्हणजे हा पण 0 आलाय, विषय संपला. आता शेवटचं राहिलेलं आहे फक्त सहगुणक, म्हणजे फक्त कोइफिशियंट किंवा एक कॉन्स्टंट टर्म. कोइफिशियंट नाही म्हणता येणार, कॉन्स्टंट टर्म. हा -8, हा +3 आणि हा -6 चा +6. तर -8 +3 आणि -6 बाहेर आल्यानंतर +6 होईल. 6 आणि 3 प्लस आहे, त्यांची बेरीज करू, 6 आणि 3 9, 9 -8, 9 8 गेला 1, एक उत्तर मात्र +1, हे उत्तर निश्चित आहे. 9 8 गेला 1, बघा एक उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजे आपला 38वा प्रश्न पण या ठिकाणी झालेला आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहू. आपण 43 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत, पण बहुतेक आता वेळ संपलेला आहे, पण आपण आणखी एक प्रश्न घेऊ शकतो, काही अडचण नाही. हा ओके, एकच मिनिट, परत स्क्रीन शेअर करतो. खोपकर सर, स्क्रीन शेअर दिसते का? स्क्रीन बघा. खोपकर सर, ठीक आहे. आपण उद्याच्या तासाला आपण उरलेले प्रश्न घेऊ. आता मला वाटतं आपण थांबूयात. उद्या आपण याच्या नंतरचा जो प्रश्न आहे त्यापासून सुरुवात करू. ठीक आहे, चला आता आपण सर्वजण, आजचा तास या ठिकाणी संपलेला आहे. उद्या पुन्हा संध्याकाळी याच वेळेला 7 ते 8 आपण भेटणार आहोत. 3 दिवसामध्ये आपल्याला गणित विषय पूर्ण करायचा आहे, 2025 बोर्डाची प्रश्नपत्रिका. ठीक आहे, धन्यवाद सर्वांनी. आता लेट झालं तरी चालेल. चला आता कोणी थांबू नका, लेफ्ट व्हा. आपण शेवटच्या दिवशी, म्हणजे आज उद्या आणि परवा 3 दिवस गणित आहे. शेवटच्या दिवशी आपण 15 मिनिटं तुमच्या सोबत बोलण्यासाठी ठेवणार आहोत. तुमच्या शंका, तुम्हाला अवघड जात असलेले प्रश्न, शेवटची 15 मिनिटं शेवटच्या या तिसऱ्या दिवशी ती तुम्हाला मिळतील. ठीक आहे, चला आता लेफ्ट व्हा.